हां आता 7.5 बाय 7.5 हा बेस आहे. 7.5 बेस लिहा म्हणजे तुम्हाला ते कळणार नाही काय आहे ते. वरचं आहे ते 2 आपले हे मेन पीस आहेत ते. आणि हा 7.5 बाय 7.5चा बेस आहे म्हणजे खालचा भाग. हो समजलं. त्याचा एकच पीस काढायचा आहे. एकच पीस काढायचं. एक अस्तर काढायचा आणि एक स्पंज काढायचा. हा बेल्ट आहे. ते 2 काढायचे आहेत आणि त्याला अस्तर 2 काढायचे. म्हणजे तुम्हाला एकदम सोपं पडेल. किती म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. किती अस्तर काढायचे किती स्पंज काढायचे. आणि 2 अस्तरच फक्त. 2 पीस काढायचे. पीस काढायचे कपड्याचे. पीस म्हणलं की कपड्याचा पीस काढायचा आहे आणि अस्तर म्हणजे काय म्हणलं तर अस्तर. आपल्याला कपडा वाचवता पण आला पाहिजे. म्हणजे आपल्याला कपडा वाचवला तर आपण छोट्या कपड्यामध्ये पण ऍडजस्ट करू शकतो. त्यासाठी एकदम माप टाकायचे याच्यावरती आणि मग कट करायचा. म्हणजे हा इथं कट केलाय परत थोड्या वेळाने दुसरा हे केलाय तसं नाही करायचं. जिथं बसेल तिथं बघायचं. आता हे 10 आणि हा 15. पट्टी आणली आहे का कोणी. 10 आणि 15. लांबी 10 रुंदी 15. लांबी 10 आणि रुंदी 15. आता ऐका हे आडवे होते. आपल्या कपडा घेताना पण कळलं पाहिजे की डिझाईन कशी घ्यायची. हा जर आता मी असं टाकलं असतं तर ते दिसताना चांगलं नसती दिसली बॅग. म्हणजे हा उभा आपल्याला भाग येणार आहे. तर ही जी आपली आडवी रुंदी आहे आणि उंची ही घेतलेली आहे मी. 10 घेतलेली. कारण हा भाग लांबीला येणार आहे आपला आणि हा रुंदीला येणार आहे. मग हे सरळ येतील लाईन. आडव्या येणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमची जशी डिझाईन असेल तशी डिझाईन घ्यायचं बघा. कारण तसं केलं तर तुम्हाला ते दिसताना चांगलं दिसतं. नाहीतर एक वेळेस वेगळं वाकडं तिकडं वेगळं दिसतं. जशी डिझाईनच्या साईडने कपडा घ्यायचा. जशी डिझाईन असेल तसं काही करायचं. तर ब्लाऊज मध्ये पण आपण जसं करतो तसंच हे ह्याला पण वापरायचं. हे झाले आपले 2 पीस. कारण कपडा डबल आहे. डबलची घड घेतली ना आपण. आणि सुट्टा भाग आपल्या बाजूला घ्यायचा ना मॅडम. सुट्टा भाग आपल्या बाजूला. बंद भागात आपल्याला मग काहीतरी बसवायला. आता 7.5 बाय 7.5 हा 7.5. आता ऐका ज्यावेळेस तुम्ही दुसरी बॅग शिवत असाल तर याला काय केलंय. हा 7.5 का आलाय तर 7.5 15चा निम्मा. 15चा निम्मा आला. म्हणजे 15 हे जे 15 आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये असं चौकोन स्क्वेअर मध्ये बसणार आहे. 15चा निम्मा करायचा. म्हणजे ज्यावेळेस बेस काढायचा आहे त्यावेळेस तुमची रुंदी असेल त्याचा दुसरा भाग करायचा आपल्याला. 15चा 7.5. बोर्डवरती पण सोपं. म्हणजे तुम्ही बोर्डवर एकदा ड्रॉ करा. तुम्ही आता 7.5 बोर्ड नाही आहे. चालेल. 15चा निम्मा 7.5. म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये 7.5 बाय 7.5चा पैस पण कमी करायचा असेल तरी तुम्ही त्या 15ची बेरीज आली पाहिजे. समजा 5 बाय 10चा पण तुम्ही बेस काढू शकता. म्हणजे एकूण बेरीज किती आली 15. ओके. आता ही बोर्ड बॅग शिवायची म्हणून आपल्याला काय करायचंय. खाली असं निमुळतं आणि वरती पसर. म्हणून ती बोर्ड बॅग. म्हणजे बेस तुमच्या ह्याच्यावर काढू शकता तुम्ही. जर तुम्हाला लांबट हवी असेल तर तुम्ही 5 बाय 10चा बेस काढू शकता किंवा 3 बाय 12चा पण काढू शकता. कमी होणार. आपण जर कमी केलं तेवढी वाढव. ही कशी होती अशी बोट सारखी होती. आणि जर तुम्हाला सरळ आपली पर्स सारखी हवी असेल अशी सरळ तर मग तुम्ही तो बेस फक्त लांबीला वाढवायचा रुंदीला कमी करायचा. एकूण बेरीज 15 आली पाहिजे. हा 7.5. इकडचा पण कपडा यूज करायचा. छोट्या पर्स
याच्यामध्ये काही मार्जिन वाढवायचं नाहीये. किती आला 18 ना. बस 24 बाय 24 हा. 4चा प्रिंट काढायचा. तर पॅक बाजूला मी किती घेतले 12 म्हणजे 24 होणार. डबल आहे कपडा. आता मी इकडे 4 आणि परत इकडून आणखीन 4 घेते म्हणजे डबल निघेल. 2 पीस. हे झालं आपलं. हा झाला मेन पीस. हा बेस. हा बेल. एकच करतोय सगळं. एकच करतोय. आता मी हा काय main, केलं, हा इथं base. 24 बसत नव्हतं डायरेक्ट. तर मी तो पॅक बाजू आहे ना, तर ते 12 घेतलं. 12 आणि 12 24 म्हणून 8 टाकलं. म्हणजे 4 बाय 4चे काढायचे ना, म्हणून हे 8 टाकले डबल निघेल. म्हणजे 2 बेल्ट याच्यामध्ये निघतील. मध्ये कापायचं तरी पण मग टिंबर 4 द्यावाच लागेल ना. दोन निघाले बस. ह्याला बाजूला काढायचे चिन्ह तरी मिक्स होईल. सेमच दिसतात. याच्यामध्येच तुम्ही ज्यूट वापरलं तर ज्यूटच्या पण बॅग होतात त्याच्यातच तयार. तार लावायची त्याला. तुमची आहे हो माझ्या एवढंच नको त्रास झाल्यावर लावायचं. वेळ ते ह्याच्यामध्ये आलेले ठेवून टाकायचे. शर्टामध्ये येतात साड्यांमध्ये. येतात. हो हो असं माहित असतं तर किती गोळा करून ठेवतो. हो आणि आता येणार नाही बघा. आता येणार आता नाही. येणार. गरज येत नाही येणार. नको ते असं फेकून द्यावं. फक्त तू साड्यांमध्ये मिक्स होते. शर्टमध्ये शर्टमध्ये थोडी कट करून तुझ्या तुला घालतो. ठीक आहे. एकच खण राहू द्यायचंय. तर तुम्ही अस्तर 2च काढा. अच्छा हां. आता 3 सांगितले खरं तर. 3 का सांगितले तर खण करायचं. फोन करायचे तेवढे. हां जेवढे तुम्ही खण कराल तेवढे अस्तर लागणार. हां. टीचर याच्यामध्ये उलटं सुलटं असं काही नाही ना. असतं. हे बघा, हे जे आहे ते उलट आहे. वर वर जे आलेले डॉट आहेत आणि डॉट आहेत ते सरळ आहे. सरळ आहे.
ते काय एवढं म्हणजे कसंही लावलं तरी चालतं, काही एवढंही नाही पडत. खूप गोष्टी चालल्या ना तिथे. ते कसं कसं काढलंय ना ते, त्याच्यामुळे नाहीतर एक लाईन एका हाताने काढलं तर नाही होणार. ते काल कसं पण काढलंय त्याच्यामुळे जास्त वाटलं. आपल्या पण सूट बॅगसाठी 7.5 बाय 7.5चा एक पीस काढलाय आणि 4 बाय 24चे 2 काढले पीस. हां, आणि त्याच्यासाठी अस्तर काढले 15 बाय 10च्याला 3 अस्तर काढले. 7.5 बाय 7.5ला एकच काढले आणि 24 बाय 4ला 2 काढले. आता हे दोन्ही साईडला सेम हे करायचं आणि फोल्ड करायचं असं. तुम्हाला जर जमत नसेल तर इथून मधून एक टिप मारा. सरकणार नाही. किंवा अस्तर जोडून घ्या म्हणजे ते फोम वापरायचंच नाही याला. फोम वापरायचंच नाही. चालते, 2च मारला तरी चालतात, पण तुमची फिनिशिंग चांगली पाहिजे असेल तर 4 मारा. हा जो आपला हात आहे, एक हात मशीनच्या यालाच पाहिजे. म्हणजे तुम्ही भले काही शिवू दे, तुम्ही ब्लाऊज शिवा, साडी शिवा, काही शिवा, वर आपण हात ठेवतो तर ते थोडंसं ओढायचं साईडला ओढायचं थोडंसं, किंचित. हां, किंचित खेचायचं. आपल्याला मध्ये काढून घ्यायचा. म्हणजे हा 7.5 बाय 7.5चा आहे, म्हणजे कुठूनही तुम्ही मध्ये केला तरी चालेल, इकडून केला तरी चालेल, इकडून केला तरी चालेल. आरीवर्क पण आहे, त्याच्यात आरीवर्क पण शिकवतात. दिवसभर आहे, पण दिवसभर दिवसभर आहे. 9:30 ते 5:30. किती इंच गेलं मॅडम? 1.5 इंचावर किंवा 2 इंचावर केलं तरी चालेल. तुकडे होते तिथे याच्यामध्ये. होतो. आता ज्यावेळेस इथे चैन शिवता तुम्ही त्यावेळेस त्रास होता तो चैनवर नाही ना, त्याच्यासाठी काय करायचं, हा वेगळा कपडा घेतला ना ताई? हां, दुसरा साडेचार 4:45 पर्यंत अटकायचं मॅडम. मॅडम 5ला जाणार, त्यांना हॉल खाली करून घ्यायचं. आता हे ना, हे लावून घ्यायचं असं. ओके. म्हणजे सुई तुटायची जास्त भीती नसते. हो. आपण लावतो आता एवढीच लावणार, इकडे कपडा लावणार आहे ना. हो हो. एवढं कट करून घ्यायचं, म्हणजे 1-1 इंच एक तेला कपडा लावून घ्यायचा. आधी येणारे टाकून ते मला उलट कसं करायचं चैन लावून. दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला शिवायला पण सोपं पडतं, पण फक्त उद्योग जरासा आहे.
दिला पाहिजे. खालच्या बाजूला तेल खाली गेलेलं. आता ही चेन लावायच्या वेळेस आपल्याला बेल्ट लावायचा आहे. बेल्ट लावताना काय करायचंय, मध्य करायचा, म्हणजे हा मध्य केला, याचा मध्य करायचा, म्हणजे इथे येईल ते. चेन मध्ये धरता येत असेल तर चेन मध्ये धरा, नाहीतर मग आधी बेल्ट लावून असा फिरला पाहिजे, नाहीतर पीळ बसतो त्याला. दाब शिलाई मारताना सगळा कपडा मध्ये गेला पाहिजे, बाहेर मधल्या साईडला गेला पाहिजे, आणि बेल्ट वरती आला पाहिजे, म्हणजे असा. तुम्ही असा टाकाल तर जमणार नाही.
फोन करून घ्यायची बेलची. झाला. मध्यावर ठेवायचं. हे इथं आणि हे इथं. परत हे या बाजूला परत हा मध्य आला पाहिजे आणि हा इथे म्हणजे पूर्ण कव्हर करून घ्यायचं. जर समजा चुकून म्हणजे होतं कट करण्यात वगैरे, जर तुमचा बेस हा छोटा पडतोय आणि हा पीस मोठा पडतोय तर मग तुम्हाला काय करायचं, क्रॉस मध्ये लाईन मारायची, शिलाई मारायची. आणि जर हा मोठा होत असेल तर मग हा कट करायचा. कुठे आता हा उचलायचा आहे, घोडा उचलायचा आणि हा पीस परत इकडल्या साईडला हे करून द्यायचं. ज्यावेळेस चौकोनावर येईल, शेवट आपला येईल, त्यावेळेस घोडा उचलायचा आणि तिथून आपल्याला टर्न मारायचा. ते थांबवलं ते उचलायचं. झाला आपला चौकोनावर चौकोन. यासाठी सरळ येण्यासाठी कपडा कट करताना पट्टीचा वापर करा, म्हणजे सरळ लाईन येतील, कटिंग येईल. कारण याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा धरलेलं नसतं आणि कमी पण धरलेलं नसतं, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस कमी जास्त होतं. डबल टिप मारून घ्यायची कधी पण, म्हणजे छोट्या बॅगावर नंतर माप आपण मोठं काढून बॅग शिवू शकतो. बोट बॅग टिफिन बोट बॅग छान, खूप सुंदर झालं, खूप सुंदर. बोट बॅग सुंदर. घालू नका फिरा. एक तरी फोटो काढू द्या. स्थिर नाही राहणार, द्या स्थिर नाही राहणार.